हॅलो गाईज, कशा तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार। तर हे जे मशीन आहे, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की याची साफसफाई सुरू होती। तर आज याच मशीनवर उडदाचे पापड कसे बनवले जाणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला आता व्हिडिओला कंटिन्यू करूया। हे बघा, इथं जे उडदाच्या पापडांचं हे जे मशीन आहे ते चांगलं आम्ही आज पुसून घेतलेलं आहे ओल्या फडक्याने, आणि पट्ट्यांना सगळं सुद्धा कोल्ड जे फडका आहे ते मारून घेतलेला आहे। हे बघा, आणि इथं हे कट करायचे जे हे आहे कटर, ते लावायचं बाकी होतं, ते आज लावलं। आणि हे बघा, पुरं मशीन पुसलं गेलंय। आता तिकडे माझे पप्पा उडदाची डाळ दळताय। आम्ही काय म्हणता आता ट्रायल घेणार आहे, आता पापड करून बघणार आहे त्याच्यावर मशीनवर। आणि इथं बघा, कांडायचं मशीनला तेल लावलं गेलेलं आहे। हे बघा, इथं कांडायचं मशीन आहे, हे याला चांगलं तेल लावलं गेलं, याला आणि याला सुद्धा तेल लावलं आहे। आणि हे सुद्धा चांगलं पुसून घेतलेलं आहे, पुरं मशीन पुसून घेतलेलं आहे। आणि हे जे लाकूड आहे हे सुद्धा चांगलं धुवून घेतलेलं आहे। ह्याच लाकूडने जे पीठ असतं ते याच्यामध्ये दाबावं लागतं, याच्यातच पीठ काढलं जाईल। आणि हे मशीन आहे भिजवायचं, उडदाचं पापडांचं भिजवायचं मशीन आहे, हे बघा। आणि त्याला चांगलं आता मी तेल लावून घेतलेलं आहे, असं मशीन आहे। हे बघा, इथं उडदाची डाळ दळली जाते। आणि हा आहे मसाला, त्याच्यात टाकला जाता। मसाल्याला काय म्हणता, गाळणीने चांगला बारीक गाळला जातो। आता मशीनवर पापड केले जाणार आहे, तो दाखवते तुम्हाला कसं होते। ही याच्यात जी डाळ आहे ती 3 किलो आहे, 3 किलो ना। आणि त्याला 2 मसाल्याची जी पुडी राहते ती टाकतात। इथं बघा, कामवाली बाई आलेली आहे, ही आहे माझी बहीण, कामवाली बाईच आहे ना। आणि इथं माझा भाऊ आलेला आहे। हे बघा, इथं उडदाची डाळ दळली गेली आहे, आणि इथं मशीन मध्ये पीठ टाकलं गेलेलं आहे। किती पाणी आहे का? आता याच्यावर झाकण लावून, आता इथं काय म्हणता झाकलेलं आहे, झाकून घेतलंय आणि पीठ भिजते आता। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं भिजवलं जाईल। हे जे मशीन आहे ते सुद्धा भिजवायचं आहे, पण आम्ही याच्यावर नुसतं पीठ काढतो।
हे बघा, इथं बी भिजवलं जातं, पण इथं जास्त पीठ उडतं आजूबाजूला, म्हणून एवढं याच्यामध्ये भिजवलं जात नाही, नुसतं काढलं जातं. आणि जास्त करून त्याच मशीनमध्ये जे पीठ असतं ते भिजवलं जातं. आता पप्पा पीठ भिजवत आहे. हे बघा, इथं माझा भाऊ येऊन बसलाय. काम करायचं ना, नाही? हा, तिथं माझी बहीण सुद्धा बसली. आता आम्ही सगळे लागू मशिनरीवर पापड करण्यासाठी. हे बघा, हे जे मशीन होतं ते सुद्धा आम्ही आज पुरं ओल्या फडक्याने पुसून घेतलंय. हे सुद्धा सगळं पुसून घेतलंय, पत्रे वगैरे खालचं. आणि हे जोडायचं बाकी होतं ते सुद्धा जोडलंय. याच्यानेच पापड कट होता. आणि मागचा जो हे याच्यावरच शीटला इथून काय म्हणता, हे इथून सरळ नाही आहे, हिला सरळ केलं जाईल असं असतं ते. तर तिथून पीठ काढलं जाईल आणि इथं म्हणजे शीट काढलं जाईल आणि इथं शीटला तेल लावलं जाईल. तेल सुद्धा ठेवलेलं आहे, दाखवेल आता मी तुम्हाला. सगळे बसलेले. आणि हे जे मशीन होतं हे इथं होतं, पण आम्ही इथं आता त्या मशीनला चांगलं पुसलंय आणि झाकून ठेवलेलं आहे. आजच आम्ही सगळी साफसफाई केली याच्या, म्हणजे जेही पुसायचं होतं सगळंच. कारण की आमची 16 सोमवारचा जे उद्यापनाचा कार्यक्रम होता, पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं असेल, तर त्याच्यामुळे आम्ही बंद केलेलं होतं मशीन, म्हणजे झाकून घेतलेलं होतं. याचे सगळं मशिनरी चांगले धुवून म्हणते पुसून घेतलेले. आणि इथं बघा, हा आहे पलंग. इथं पलंग ठेवलेला आहे खोलून. इथं पलंग ठेवलेला आहे. काय म्हणता, जेव्हा पापड सुकणार नाही तेव्हा हा पलंग लावला जाईल. आता पुरती काय म्हणता खोलून ठेवलेला आहे. आता बघा, इथं माझी मम्मी पीठ काढते. 3 किलो आहे ना, म्हणून काय म्हणतात जास्त ओलं झालं नाही. आता इथं काय म्हणता ब्लोअर सुरू केलं जात आहे. त्याच्यानंतर हीटर सुरू केलं जात आहे. तर इथं हीटर बी सुरू केले गेले. आता जे पट्टे आहे ते म्हणजे मशीन आहे ते गरम होते. आणि इकडं मशीन सुरू केलं जाते. आता हे बघा, हे बघा, हे पट्टे आता फिरताय. चालू झालं आता मशीन. हे जे मशीन आहे ते आता सुरू केलंय. हे बघा, इथं हीटर सुरू केलंय. पुरे 12 हीटर सुरू केले. पुरे 12 हीटर राहतात. आता याच्याने काय म्हणतात पूर्ण मशीन तापेल, ज्याच्याने पापड कोल्डे होतील. हे बघा, इथं हे लाकूड आहे ज्याच्याने पीठ काढलं जाईल. त्याला आता तेल लावताय. आणि हे बघा, इथं पीठ काढून आणलेले.
हे बघा इथं हे जे रोल आहे त्याला सुद्धा तेल लावलं जातंय. ज्याच्याने इथं जे शीट येईल ते चिपकणार नाही याला. आता हे सुद्धा मशीन चालू केलंय आणि खालच्या रोलला सुद्धा तेल लावताय तिकडच्या बाजूने. हे बघा इथं जो काचेचा दरवाजा आहे त्याच्यामधून बी बघितलं जातं पापड चांगले जात आहे की नाही. हे बघा आणि इथं ताट ठेवलेलं आहे मोठं, कारण की इथून पापड येतील तर याच्यावरच पडतील. पुरं मशीन आता तापतंय. आता इथं बघा पीठ काढलं जातंय. हे बघा काढले की असं बाहेर येतं. हे बघा असं शीट बाहेर येतंय. आता परत या शीटला परत काढलं जाईल. एक शीट 2-3दा काढलं जाणार आहे. हे जे शीट आहे 4-5 वेळा रिटर्न काढलं जाईल. आता या शीटला तेल लावलं जातंय. इथून मी हात घालते. हे बघा असं शीट बाहेर येतं आणि याच्याने पापड असे कट होतात. जी आजूबाजूची कतरंग राहते ती अशी इकडं पडते.
थांब. आणि या पाण्याने काय म्हणता हे जे नट आहे फिरवल्याने हे जे पापड आहे ते जाडबारीक होतात. हे बघा इथं काय म्हणता शीटला तेल लावलं जाते. आणि इथून काय म्हणता शीट निघतं. आणि येणे पापड असे गोल कट होता. आणि आजूबाजूची जी कतरंग राहते ती अशी इकडं पडते. आणि हेच पापड काय म्हणता मध्ये मधल्या जे 10 पट्ट्या आहे तिथं फिरतात. आणि हे बघा इथं काय म्हणता पेपरांच्या इकडून पापड असे दुसऱ्या पट्ट्यावर जात आहे. हे बघा हे बघा असे पापड जात आहे दुसऱ्या पट्ट्यावर. आणि इथून असे लास्ट वाल्या पट्ट्यावर आले की इकडं या ताटामध्ये पडतंय. मस्त कोल्डे होऊन येत आहे. हे बघा किती मस्त गोल आणि चांगली पापड येत आहे.
इथून हे जे पापड निघत आहे हे इकडं असे पसरवले जात आहे. हे बघा असे पसरवले जात आहे. इथं माझी बहीण पापड पसरवते. माझा भाऊ, माझी मम्मी आणि पप्पा इथं पापड करताय. सगळे पापड बनवण्यास चालू आहे. हे बघा हे हो मला बी दे जरा असं मग दे. हे बघा इथं काय म्हणता साडीवर उडदाचे पापड असे सुकवण्यासाठी ठेवलेले. आणि हे बघा किती मस्त असे गोल पापड आलेले. आता हे सुकवण्यासाठी साडीवर टाकलेले. जेव्हा सुकून जातील, कडक होऊन जातील, त्याच्यानंतर काय म्हणता पापडांच्या गड्ड्या करायच्या आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायच्या. हे बघा असे पापड टाकलेले. वातावरण जरासं ओलं आहे म्हणून काय म्हणताय पापड सुद्धा जरासे ओल्लेच आहे. अजून बी अर्धा तास झाला असेल ठेवलेले. मम्मी आणि पप्पा गेलेले आहे आता दळण दळण्यासाठी. आता इथं पापड सुकवण्यासाठी ठेवलेले. जेव्हा कडक होईल तेव्हा काय म्हणता गड्ड्या करायच्या आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा. जसे की जर बाहेर ठेवले पापडांना तर बुरशी आणि खराब व्हायची संभावना जास्त असते, म्हणून आम्ही फ्रीज मध्येच ठेवतो. आणि जेही गिराईक आमच्याकडे येतात आम्ही त्यांना हेच सल्ला देतो की काय म्हणता जर तुमच्याकडे फ्रीज असेल, सगळ्यांकडे फ्रीज असतो, उडदाचे पापड फ्रीज मध्येच ठेवा. काय म्हणता बाजारामध्ये कंटेनर भेटतात, मोठे मोठे डबे भेटतात प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये ठेवायचे राहता. हे बघा असे वागताय काठा काठाने, असे पलटून द्यायचे. हे बघा असे कोरडे होतात.
जर आपण पापड खाटवर टाकलेले राहतील, म्हणजे उडदाचे पापड जर खाटवर टाकले उन्हामध्ये, तो उन्हामध्ये जर आपण टाकले तर असे हे पापड अशा वाटीसारखे होऊन जातात. जसे की ते बघा, तो झालेला आहे, एवढा झालेला नाही पण जास्त करून वाटीसारखे होतात असे. तर ते वाटीसारखे होऊन तुटून जातात, तुकडे पडतात. म्हणून त्यांना उन्हामध्ये बी जास्त सुकवायचे नाही. आणि जर कडक ऊन असेल तर तेव्हा तर मूळ सुकवायचे नाही. आणि आता हिवाळा चालू आहे म्हणून जरासा उन्हात बी टाकलं तरी चालेल. आणि ह्या पापडांमध्ये, ह्या उडदाच्या पापडांमध्ये जो मसाला टाकलेला आहे तो मसाला आहे धनंजय मसाला. खूपच चालतो. खूपच जण म्हणजे जे मशीनवर पापड करतात, जे लोक पापड करतात मशीनवर, ते धनंजयचीच पुडी घेतात मसाल्याची. हे बघा असं, म्हणजे त्याच्यानेच चांगली चव येते पापडाला आणि मऊ सुद्धा लागतो खायला. हे बघा असा पापड आहे. आणि इथं मसाला बी दिसत असेल तुम्हाला. बाकीचे याच्यामध्ये घरगुती प्रकारे बनवले जातात. म्हणजे मशीन आहे आमच्याकडे पण वाटत नाही मशिनरीवर बनवले असे वाटतात की घरगुती प्रमाणे आपलं घरगुती पद्धतीने बनवलेले आहे. आम्ही पहिले नागलीचे पापड करायचो, जे घरीच करायचो. आमच्याकडे पहिले मशीन नव्हतं. आम्ही पहिले नागलीचे पापड बनवायचो. नागलीचे पापड राहतात ना, मग तेच आम्ही पहिले बनवायचो आमच्या काकांच्या घरी. आम्ही तिथंच राहायचो पहिले, मग तिथंच आम्ही नागलीचे पापड बनवायचो. ते मशीन राहायचं छोटंसं, ज्याला पायाने प्रेस केलं की वरती काय म्हणतं पोलपाट आणि लाटणं लावलेलं राहायचं. आणि त्याच्यावर तो नागलीचा पापड असा प्लास्टिकच्या कागदामध्ये ते पीठ ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते गोल व्हायचे. ते प्लास्टिकच्या कागदांमध्ये, म्हणजे प्लास्टिकच्या कागद ठेवायचा, त्याच्यावर तेल लावायचं आणि त्याच्यावर काय म्हणता नागलीच्या पिठाचा जो गोळा राहायचा तो ठेवायचा आणि त्याच्यावर अजून एक कागद ठेवायचा. आणि तोच कागद काय म्हणतात त्या पोलपाट सारखं दिसायचं जे मशीन होतं त्याच्यावर ऑटोमॅटिक राहायचं. खालून प्रेस करायचे आणि तो पापड असाच गोल व्हायचा. फक्त साईज जराशी छोटी असेल, म्हणजे मी बघितलं नाहीये, पप्पा सांगतात. मी जेव्हा लहान होती 2-3 वर्षाची, आम्ही पहिले आमच्या काकांचे इथं नागलीचे पापड बनवायचो. त्याच्यानंतर आम्ही उडदाचे पापड बनवण्यासाठी इकडं मशीन टाकलं. हे जे मशीन दिसतंय त्या दिवशी तुम्हाला मी माहिती दिली होती की पहिले एवढंच मशीन होतं. हे जे पुढे आहे ते मशीन नव्हतं. याच्यावरूनच माझी बहीण इथूनच पापड काढायची. आणि इथं जाळ्या, म्हणजे हा जो पलंग आहे, इथं जो हा पलंग आहे तो इथं लावला जायचा आणि त्याच्यावर जाळ्यांवर माझी बहीण पापड टाकायची. मग त्याच्यानंतर म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये 1 वर्ष झाला आहे गेला नाही या मशीनला. हे इथून जे काय म्हणता पुढून जे मशीन आहे त्याला 1 वर्ष झालेलं आहे. आता 2रं वर्ष चालू आहे.